नमस्कार माझा गुरुमाऊलीला, तुझ्या गौरवाने आनंद झाला. आयुष्य हे जसं क्षणभंगूर आहे तसे ते उत्साहाने देखील ओतप्रोत भरलेले आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी वयाची अजिबात अट कोणत्याच क्षेत्रात नाही. पाहिजे फक्त उत्साह. तुमच्यात शिकण्याची जिद्द, उत्साह आणि जिद्द असेल तर तुम्ही अगदी काहीही कोणत्याही वयात शिकू शकता. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या गुरुवर्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी होय. आपल्याला माहीतच आहे, डॉक्टर ज्योती जोशी ह्या जळगाव शहरात ज्योतिश्री ज्योतिष संशोधन केंद्र गेल्या काही वर्षापासून चालवत आहे. त्यांनी विविध माध्यमातून हजारो ज्योतिषी घडवले आणि घडवत आहेत. जळगावात राहून त्यांनी देशभर आपल्या संस्थेचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे. पुण्यासारख्या शहरात गेल्या 4 वर्षापासून त्या राज्य आणि देशभरातील ज्योतिष तज्ज्ञांना निमंत्रित करून ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन घेत असतात. या वर्षाचे हे 4थे अधिवेशन आहे. पुण्यातील हॉटेल प्रेसिडेंट येथे होत असलेल्या या अधिवेशनाला राज्यभरातून ज्योतिष अभ्यासक आणि ज्योतिषप्रेमी येत असतात. या वर्षी देखील तोच उत्साह आहे. 2 दिवसीय अधिवेशनाला विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदविला आहे. विशेष म्हणजे अधिवेशन हे ज्योतिष अभ्यासकांसाठी एक पर्वणीच असते. या अधिवेशनात वेगवेगळ्या ज्योतिष तज्ज्ञांना भेटता येते, बोलता येते. विशेष म्हणजे गुरुवर्य ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यांची भेट ही प्रत्येक ज्योतिषप्रेमींसाठी एक अलभ्य लाभच असतो. या अधिवेशनानिमित्त त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. त्यामुळे प्रत्येकजण त्यांना भेटून आनंदी, उत्साही आणि प्रेरक होतो. अर्थात गुरुवर्य डॉक्टर ज्योती जोशी यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखे खूप आहे. आज गुरुमाऊली म्हणून त्यांचा गौरव होत आहे. आजचे हे दृश्य पाहिल्यावर काही वेळ गुरुकुल काळात गेल्यासारखे वाटले की नाही? विविध वयोगटातील विद्यार्थी, अभ्यासक आपल्या गुरुबद्दल निखळ, निरामय, निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत आहेत. असे दृश्य अलीकडच्या काळात अपवादानेच पाहायला मिळते. अर्थात आज डॉक्टर ज्योती जोशी यांचा गौरव सोहळा आपण पाहत आहोत. पण त्यामागे त्यांची प्रचंड जिद्द, परिश्रम यातून हा योग घडून आला आहे. मगाशी मी म्हटले ना, शिकायला वय नसते, ते यासाठीच. गुरुवर्य डॉक्टर ज्योती जोशी यांनी खूप वर्ष आपल्या पतीसोबत व्यवसाय सांभाळला. पण नंतर त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला. हजारो जातकांच्या पत्रिका पाहिल्या. त्यांना अचूक उपाय आणि फलकथन त्या सांगू लागल्या. आजपर्यंत त्यांनी लाखो पत्रिका पाहिल्या आहेत. त्यांच्या या अनुभवातून त्यांनी मराठी, हिंदी भाषेत 8 ते 10 ग्रंथ लिहिले आहेत. यूट्यूबवर त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत. आज त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. शिकता शिकता ज्योती जोशी डॉक्टर झाल्या, ज्योतिष तज्ज्ञ झाल्या आणि आत्ता त्या आमच्यासारख्या ज्योतिष अभ्यासकांच्या गुरुमाऊली आहेत. म्हणून त्यांचा हा गौरव करताना आम्हाला त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.